बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यांमध्ये ढगफुटी। तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुढील काही तासात मुंबई आणि मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, सोलापूर या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार। हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। रात्रीपासूनच मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाऊस। हिंदमाता, किंग सर्कल, सायन परिसरात पाणी साचलं। या पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत। मुंबईमध्ये मोनोरेल पुन्हा सुरळीत सुरू। चेंबूरच्या दिशेनं जाणारी बंद पडलेली मोनोरेल अखेर ट्रॅकवरून हटवली। तर सकाळी अग्निशमक दलाकडून बंद पडलेल्या मोनोरेलमधून सर्व 17 प्रवाशांची सुटका। पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम। मुलुंड टोलनाका परिसरातील वाहतूक मंदावली। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका। तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। राज्य सरकारच्या भूमिकेकडे आता लक्ष। बीडमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी। मराठा मुलींबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गुन्हा दाखल। तर आंतरजातीय विवाहाच्या योजनेवरूनच भाष्य केलं, चुकीचं बोललो नाही, हाके आपल्या विधानावर ठाम। आशियाई चषकात भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा। टीम इंडियाकडून भारतीय लष्कराला समर्पित। तर भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाच्या पाठीशी। सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करणं टाळलं। सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानात आलाच नाही। टॉसच्या वेळी सुद्धा सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या कॅप्टनशी हस्तांदोलन करणं टाळलं। आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार। राजभवनात शपथविधी आज पार पडणार।